नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण देशात एकाच निवडणुकीची चर्चा आहे. खरं तर वेगवेगळी राज्य निवडणुकीला सामोरी जात आहे, पण चर्चा आहे पश्चिम बंगालची. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची माया पुन्हा एकदा तशीच कामात असेल का, आणि ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगाल जिंकणार का, या विषयावर सध्या सर्व राजकीय तज्ज्ञ एकमेकांची चर्चा करतायत. भेटल्यावर एकच प्रश्न आहे, बंगालमध्ये काय होणार. ममता बॅनर्जी का जिंकू शकतील याची 5 कारणं आणि ममता बॅनर्जी का हरू शकतील याची 5 कारणं हा पब्लिक पुराणचा विषय आहे. आपण दूर आहोत पश्चिम बंगालपासून, पण कानावर येणाऱ्या बातम्या आणि साधारणतः जनमानसात काय काय मुद्दे चालू शकतात, चर्चा होऊ शकते, त्याचा अंदाज आणि अदमाज घेत आपण ते विश्लेषण करतो. सर्वांना रस आहे आणि खरोखरच पश्चिम बंगाल हा महाराष्ट्राचा वैचारिकदृष्ट्या एक जुना मित्र, सहोदर, बंधुभाव असलेला, किंवा ममता बॅनर्जी तिथे राज्यकर्त्या असल्यामुळे एक भगिनी भाव असलेला प्रांत आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या 2 प्रांतांमध्ये राष्ट्रीय चळवळ सुरू झाली. पारतंत्र्याविरोधात सशस्त्र क्रांतीचे उठाव झाले. त्यामुळेच या दोन्ही राज्यांची संस्कृती बऱ्यापैकी सारखी आहे, धागे बऱ्यापैकी सारखे आहेत. दोन्ही प्रांतांमध्ये कला, संस्कृती, नाटक, सिनेमा या गोष्टींना मान आहे आणि त्यामुळेच कदाचित बंगालच्या निवडणुकीचं विश्लेषण करताना ममता बॅनर्जी का जिंकू शकतात यातल्या पहिल्या 5 कारणांमधलं पहिलं कारण जे मराठी माणसाला आवडू शकतंय ते असं आहे, सब नॅशनलिझम. एक छोटासा प्रांतवाद, ज्याला की राष्ट्रवादाला मिळालेली एक समांतर रचना असं म्हटलं जाऊ शकेल. पश्चिम बंगालमध्ये भारताच्या संस्कृतींनी खरोखर मोठ्या प्रमाणात अत्यंत उत्तम असं आविष्करण केलं. पश्चिम बंगाल हा रवींद्रनाथ टागोरांचा प्रांत आहे. पश्चिम बंगाल हा बंकिमचंद्रांचा प्रांत आहे. पश्चिम बंगाल हा सत्यजित राय यांचा प्रांत आहे. पश्चिम बंगाल हा अर्थातच नंतर मिथुन चक्रवर्ती, अर्थातच नंतर सौरव गांगुली, कोंकणा सेन यांचाही प्रांत आहे. पण पश्चिम बंगालची वेगळी अशी काही ओळख आहे. ही वेगळी ओळख हीच ममता बॅनर्जी यांच्या जिंकण्याचं कदाचित पहिलं कारण असू शकेल. बंगाली माणसाला आपल्याला मोठेपण मिळालेलं किंवा वैचारिक पुढारपण मिळालेलं आवडतं. तसं ते मराठी माणसालाही आवडतं, पण पश्चिम बंगालच्या माणसाला आवडतंच आवडतं. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कुठल्या तरी पक्षाच्या चतुरंग सेना, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या चतुरंग सेना राजसूय यज्ञ करायला येत आहेत, तर तुमचा संपूर्ण भारत जिंकण्याचा घोडा आम्हाला थांबवायला आवडेल असं पश्चिम बंगालमधल्या नागरिकांना वाटू शकेल. कारण पश्चिम बंगालची वेगळी संस्कृती आहे. ही संस्कृती भारताच्या संस्कृतीशी फारकत घेणारी नाही, पण या संस्कृतीमध्ये आम्ही कोणीतरी वेगळं असं दाखवणारी आहे. त्यामुळे सब नॅशनलिझम जो पश्चिम बंगालच्या रक्तात आहे, तो कदाचित ममता बॅनर्जींच्या मदतीला येऊ शकतो. आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्याचं मतदान अतिशय महत्वाचं आहे. 294 जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये. त्यातल्या काही जागांचं मतदान झालेलं आहे आणि 142चा उरलेला दुसरा टप्पा 29 तारखेला मतदानाला सामोरं जाणार आहे. हा सगळा टप्पा ममता बॅनर्जी यांचा गड मानला जातोय. एक तर आपण कारण पाहिलं पहिल्या 5 कारणांमधलं, की ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगाल यांच्या हातात राहावा यासाठी लोक मत देण्याची फार मोठी शक्यता आहे, दाट शक्यता आहे. माती माणूस अशा प्रकारे ममता बॅनर्जी प्रचार करत असतात. त्यातली मा म्हणजे त्या असतात, मा माती माणूस, किंवा त्या एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे पश्चिम बंगालच्या जनतेला आपल्याशा वाटतात. यातलाच दुसरा मुद्दा आहे महिलांचा. पश्चिम बंगालच्या मतदारांचा जर आपण जडणघडणीचा अभ्यास केला तर 47% महिला मतदार आहेत. या महिला मतदार मागच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभ्या झाल्या होत्या
आणि या ठामपणे उभं झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांना विजय टप्प्यात दिसायला लागला होता आणि भारतीय जनता पक्षाला केवळ 77 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या महिला आजही मोठ्या प्रमाणात मतदान करतात का आणि करत असतील तर त्या ममता बॅनर्जींना करतात का, हा मुद्दा आहे. ममता बॅनर्जींनी गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या कल्याणासाठी 200 वेगवेगळ्या योजना निश्चित केल्या आणि त्या अंमलात आणल्या. आपण ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांना महाराष्ट्रात मिळत आहेत हे पाहतोय, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये तेवढाच रकमेचा पैसा महिलांच्या खात्यांमध्ये जमा केला जातोय. महिला या ममता बॅनर्जींच्या भावनात्मक आवाहनाला कायम प्रतिसाद देतात. एक अत्यंत फाटकी, कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेली महिला सत्तेला आव्हान देते, मोदींच्या सत्तेला आव्हान देते, हे महिलांना आवडतं. यापूर्वी ममता बॅनर्जींनी काँग्रेसमधून काही तत्वांसाठी बाहेर येत स्वतःचा पक्ष काढला होता. त्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. साधी पांढरी साडी, अत्यंत साधी पांढरी साडी नेसलेल्या ममता बॅनर्जी स्लीपर घालून पायातल्या कुठेही जातात आणि जनतेशी नातं जोडतात. त्यामुळे महिलांना अशा प्रकारची एक आपल्यातली दिसणारी पण अधिकारवाणीनं बोलू शकणारी, राज्याचा कारभार करू शकणारी महिला नेतृत्वस्थानी असलेली आवडते. ममता बॅनर्जी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी पश्चिम बंगालमधल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सत्तेला आव्हान दिलं होतं. ही सत्ता कित्येक वर्षांची होती. या राजवटीनं काही गुंड पोचले असा आरोप त्यांचे विरोधक करतात. त्या गुंडागर्दीला आवाहन देत, यशस्वी आव्हान देत, यशस्वी सामना करत ममता बॅनर्जी निवडून आल्या होत्या. महिलांना या प्रकारची काली माते सम असलेली इमेज, प्रतिमा आवडते. म्हणून बंगाली अस्मितेपाठोपाठ ममता बॅनर्जींना पाठिंबा देणारा दुसरा मुद्दा असू शकेल महिला. तिसरा मुद्दा आहे अर्थातच पश्चिम बंगालची सामाजिक रचना. पश्चिम बंगालमधल्या 100 ते 110 मतदारसंघात 30% अधिक मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम ममता बॅनर्जी यांचे खंदे पाठीराखे मानले जातात. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला जेव्हा ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला होता, तेव्हाही हा मुस्लिम मतदार दूर जाऊ नये याची त्यांनी आतोनात काळजी घेतली होती. मुस्लिम मतदारांना ममता बॅनर्जी आपल्याशा वाटतात. त्यांनी देखील मदारसांना काही पैसे देणं म्हणजे अनुदान देणं, मुस्लिम समुदायाच्या अनुनयासाठी म्हणता येईल अशा प्रकारच्या योजना राबवणं सातत्याने पसंत केलं होतं. त्या अल्पसंख्याक समाजात अत्यंत लोकप्रिय आहेत. इतक्या लोकप्रिय आहेत की त्यांचे टीकाकार त्यांना ममता दीदी म्हणजे मुमताज आहेत असं देखील म्हणतायत. ही एक गठ्ठा मतं, 30% मतं जी बंगालच्या वेगवेगळ्या भागात पसरलेली आहेत आणि 100 ते 110 विधानसभा मतदारसंघात स्वतःचं अधिपत्य गाजवतात, ती ममता बॅनर्जी यांची मोठी शक्ती आहे. ही मतं हुमायून कबीर यांच्याकडे जातील का? वेगळ्या प्रकारचे मुस्लिम भाषा बोलणारे राजकीय पक्ष बंगालमध्ये मोठे होतील का? या सगळ्याला छेद देत सध्या ममता बॅनर्जी यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. ही मतं भारतीय जनता पक्षाकडे जाण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून ममता बॅनर्जी यांच्या विजयात महिलांपाठोपाठच मुस्लिम हा एक फार मोठा घटक असू शकेल असा मानला जातो. चौथा विषय ज्याची आपण आता चर्चा केली होती, ममता बॅनर्जी यांची प्रतिमा. तळागाळातून आलेली एखादी महिला नेती ज्या वेळेला अत्यंत उत्तम प्रकारे भाषण देते, बोलते, समोरच्या मोठ्या पक्षांना आव्हान देते, तेव्हा ती जनतेला कुठेतरी आपलीशी वाटू लागते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी पुन्हा निवडून यावं, आपली मुलगी पुन्हा निवडून यावी असं वाटू शकतं. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांनी दिलेल्या उमेदवारांबद्दल लोकांना प्रेम नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी सर्व जागांवर मीच उभी आहे, मलाच बघून मतदान करा असं आवाहन केलंय. ममता बॅनर्जींचा हा डायरेक्ट कनेक्ट हा त्यांच्या समर्थनात जाऊ शकणारा चौथा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा आहे निवडणूक रचना. मागच्या वेळेला जेव्हा भारतीय जनता पक्षाने जंग पछाडलं होतं, तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या मदतीला आयपॅकचे प्रशांत किशोर उतरले होते. हेच प्रशांत किशोर ज्यांनी पंतप्रधान पदावर पोहोचण्यासाठी
मोदी यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मार्ग प्रशस्त करून दिला होता. हा मार्ग प्रशस्त कसा करून दिला होता तर चाय पे चर्चा त्यांचा विषय होता. त्यांचा म्हणजे अर्थातच पीके नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयपॅकच्या प्रमुखांचा. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या निमित्तानं जी काय मध्यमवर्गीय बांधणी सुरू झाली होती ती मोदींकडे वळवण्यातही प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता. हे प्रशांत किशोर गेल्या वेळेला ममता बॅनर्जी यांच्या मदतीला होते आणि त्यांच्या व्यूहरचना कोणत्या समाजातल्या मतदारांनी बाहेर पडायला हवं, कोणत्या सोसायटीज मधल्या लोकांनी बाहेर न पडणं इष्ट आहे, अशा सगळ्या पडद्यामागच्या रचना ममता बॅनर्जी यांच्या विजयाचं कारण ठरल्या होत्या. आता खरं तर जीवनातला सर्वात महत्वाचा लढा ममता बॅनर्जी लढत असताना हे 5 मुद्दे त्यांना मदत करतील का हे उद्या कळणार आहे. अर्थात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस समोर यावेळी भारतीय जनता पक्षानं फार मोठं आव्हान उभं केलं आहे आणि त्यामुळेच आपण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जाणारे 5 मुद्दे कोणते असतील याची चर्चा करणं पण आवश्यक आहे. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे अँटी इन्कम्बन्सी. लोकांना जुनं सरकार नकोसं वाटणं. आपण बघूया सध्याची जी जनरेशन आहे मतदान करणारी ती फास्ट फूड जनरेशन आहे. ते चॅनेल झपाझप बदलतात. आज ते समोसा खातात, उद्या ते पाणीपुरी खातात, परवा पश्चिम बंगालची निवडणूक आहे म्हणून भेळेला आपण झालमुरी म्हणू, परवा अजून नूडल्स खातात, त्यानंतर अजून एका वेगळ्या विषयाची चवीची स्वतःला माहिती करून देण्याचा प्रयत्न करतात. अशा या पिढीला सातत्याने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातलं सरकार कदाचित नको असेल. अँटी इन्कम्बन्सी हा भारताच्या राजकारणातला सर्वात महत्वाचा घटक मागच्या दशकात ठरला होता. आता सरकार पुन्हा पुन्हा निवडून येण्याचे दिवसही आले आहेत, पण ममता बॅनर्जी यांच्या राजवटीमध्ये नोकऱ्या मिळाल्या नाहीत, विकास झाला नाही. पश्चिम बंगालची अस्मिता काय घेऊन बसता, आम्हाला नोकरी मिळत नाही असा एक मोठ्या प्रमाणात वर्ग स्वतःचं दुःख मान्य करतोय किंवा व्यक्त करतोय. हा वर्ग ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. दुसरा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जाणारा घटक असू शकेल तो महिलाच. गमतीचा भाग बघा की ज्या महिला ममता बॅनर्जी यांना तारतील असं वाटतंय त्याच ममता बॅनर्जी यावेळेला निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मारतील का काय, मारतील म्हणजे पराभूत करतील की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. हा प्रश्न का उपस्थित झालाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न तिथे तयार झालेला आहे की अत्यंत महत्वाच्या कार नावाच्या एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये एका मुलीवर काही अत्याचार झाले तरी त्याचं उत्तर ममता बॅनर्जी यांची राजवट देऊ शकली नाही, तिला न्याय मिळू शकला नाही. त्या मुलीची आई आज रिंगणात उतरली आहे, भारतीय जनता पक्षाची उमेदवार आहे. भारतीय जनता पक्षाचे मंडळी ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेला नाराज होऊन नावं ठेवणारे वर्ग त्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था हा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जाऊ शकणारा घटक ठरणार आहे. तिसरं सर्वात महत्वाचं कारण असं आहे ममता बॅनर्जी यांच्या आजूबाजूला जमा झालेले लोक. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे बंगालचे पुढचे मुख्यमंत्री आहेत असं मानलं जात आहे. ममता बॅनर्जी अत्यंत लोकप्रिय आहेत, पण अभिषेक बॅनर्जी हे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले नेते आहेत. अशा प्रकारचा वंशवाद ममता बॅनर्जींच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत नाही असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या समोर ते संकट निर्माण झालेलं आहे. चौथा मुद्दा असा आहे भारतीय जनता पक्षाची सोची समजी रणनीती. भारतीय जनता पक्षाने 5 वर्षांपूर्वी बंगालच्या निवडणुकीला सामोरं जाताना काही चुका केल्या होत्या. त्या चुका अशा होत्या की भारतीय जनता पक्ष प्रचंड प्रमाणात जाहिरातबाजी करत होता. कैलास विजयवर्गीय हे मध्य प्रदेशातले नेते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख होते. त्यांनी आक्रमक प्रचार करत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक मोर्चे बांधणी केली होती. ती पश्चिम बंगाल वासियांना आवडली नव्हती. बाहेरचे लोक येऊन त्रास देत आहेत असं वाटत होतं. आता परिस्थिती बदललेली आहे कारण भारतीय जनता पक्षांनी रणनीतीत बदल केलेला आहे. भारतीय जनता पक्ष अत्यंत शांतपणे प्रचार करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी मुलाखती दिलेल्या नाहीत, कोणत्याही नेत्यांनी मोठे आरोप केलेले नाहीत. आम्ही देखील बंगाली माणसाची
आब राखतो, त्याच्यावर प्रेम करतो हे सांगायला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचा जो मुख्यमंत्री होईल तो बंगाली शाळेतच प्राथमिक शिक्षण त्याच भाषेत घेणारा असेल असं देखील आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या रचना प्रत्यक्षात आणत ममता बॅनर्जींच्या साम्राज्याला जो आव्हान देण्याचा विडा उचललेला आहे तो ममता बॅनर्जी यांना त्रासदायक ठरू शकतोय. आणि सर्वात महत्वाचा घटक आहे बेरोजगारी. ज्याप्रमाणे महिला मोठ्या प्रमाणात मतदान करतायत त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात युवा मतदार देखील आहेत. या युवा मतदारांच्या हाताला नोकरी मिळालेली नाही. त्यांना असं वाटतंय की अल्पसंख्याकांचं लांबूल चालन केलं जात आहे, वेगवेगळ्या योजनांची खैरात होते आहे आणि त्यामुळे आम्हाला नोकऱ्या मिळत नाही आहे. 1500 रुपये दूर जाऊ द्या, 15 दिवसांचा रोजगार द्या अशी म्हणणारी मंडळी समोर आलेली आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या समोरची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, आव्हानात्मक आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या एका महत्वाच्या पक्षासमोर ममता बॅनर्जी यांना उभं करणारी आहे. पहिल्या टप्प्यात 92% इतकं विक्रमी मतदान झालेलं आहे. उद्या 29 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होईल. हे मतदारसंघ ममता बॅनर्जी यांना अनुकूल आहेत असं म्हणतात. पण एकदा का निवडणुकीचं वातावरण बदललं की मग अनुकूलता प्रतिकूलता राहत नाही. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाकडे पश्चिम बंगालचा मतदार सरकतोय का हे बघावं लागणार आहे. 5 कारणं ममता बॅनर्जी यांच्या समर्थनातली आहेत आणि 5 कारणं ममता बॅनर्जी यांना अडचणीत आणणारी आहेत. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मागच्या वेळी 10% मतांचा फरक होता. ही 10% मतं यावेळेला भारतीय जनता पक्ष ओलांडेल का? खरं तर 5% मतं जरी मिळाली तरी दुसरीकडे 5%चा एक खड्डा तयार होतो. या 5%मध्ये SIR मतदार याद्यांचं पुनरीक्षण झाल्यामुळे जी नावं गळली आहेत अशी 2 ते 3% नावं असतील तर सामना भारतीय जनता पक्षासाठी सोपा आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी कठीण आहे. दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे, SIRच्या अंमलबजावणीमुळे आपण मतदान केलं नाही तर आपलं नाव मतदार यादीतून गळेल, आपल्याला नागरिकत्वाचे फायदे मिळणार नाहीत या भावनेनी पश्चिम बंगालमध्ये राहणारे अनेक नागरिक त्यांच्या राज्यात मतदानासाठी परत गेलेले आहेत. हे परत आलेले नागरिक नक्की कोणासाठी मतदान करतात हे देखील निश्चितपणे एक महत्वाचं कारण ठरू शकेल कोण जिंकेल आणि कोण हरेल याच्यासाठी. उद्या पश्चिम बंगालमधल्या महाभारतातलं महत्वाच्या टप्प्यातलं मतदान आहे. संधी कोणाला मिळतेय आणि नियतीच्या मनात काय आहे हे समजायला आपल्याला 4 मेची निकालाची वाट पाहावी लागणार आहे. पण 29 एप्रिलला 92% विक्रमी मतदान होतं का याकडे सध्या सगळ्या राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्यालाही काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. आम्ही ट्विटरवर आहोत, फेसबुकवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत. पब्लिक पुराणमध्ये आज इथंच थांबतो. पुन्हा वेगळे विषय घेऊन जनतेच्या प्रश्नांना हात घालून पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊ. नमस्कार.